पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आज आकस्मिकपणे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास भेट देत या ठिकाणी उपलब्ध सोयी सुविधांचा उपचार सुविधांचा लाभ रुग्णांना योग्य प्रकारे दिला जातो का याची पाहणी करण्याबरोबरच या ठिकाणी उपचारासाठी आलेल्या तसेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस करीत त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्यात। आमदार आवताडे यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सिटी स्कॅन विभागास तसेच महिला व जनरल वॉर्ड, NICU, डायलिसिस युनिट आदी विभागांना भेटी देत त्या ठिकाणच्या सोयी सुविधांची पाहणी केली। यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण सिरसट, माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उद्भवणाऱ्या अनेक प्रश्न अडचणींची माहिती आमदार समाधान आवताडे यांना दिली आहे। तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके यांनी रुग्णांवर विविध आजारांसंबंधी करण्यात येणारे उपचार आणि दैनंदिन रुग्णसंख्या तसेच दाखल रुग्णसंख्या यांची माहिती दिली। आमदार समाधान आवताडे यांनी अकस्मातपणे उपजिल्हा रुग्णालयास भेट देण्याचा निर्णय घेत या ठिकाणी येऊन पाहणी केल्यामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक तसेच सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। विमानातला ते 5.5-6 लाख रुपये घालून आले पण ते म्हणले तिथं जीव सुविधा काय नाही त्यामुळे इथं मिळालं आपल्याकडे वाढली आता मशीन वाढवणार आता पलीकडं कन्स्ट्रक्शन वाढवून 2-14 दिवस जेवण नातेवाईक असेल तर तुम्ही जेवण चांगलं असते जेवण नातेवाईक थोडं मागं काय झालं फोटो काढायला मोबाईल नंबर लागते त्या महिलेकडे मोबाईल नंबर नाही म्हणून माझा मी ऑनलाईन सांगतो मला एकदा मेसेज मी सांगतो तसं नाही तू इथं ये मी म्हणले मी एवढा बाहेर आहे म्हणलं नाही जमत नाही म्हणले मग मी स्टॉपला कोणाला पाठवलं तर ही लेडीज इथली आहे ना स्टॉप इकडं जावा तिकडं जावा तुम्ही कोणतं नातेवाईक घेऊन या नसल्यावर पर्याय कुठलाही येऊ दे पेशंट तुम्ही ऍडमिट करूया काय डॉक्युमेंट आहेत नाही हे नसतो माणूस कोणतं एखादा वारकरी आलेला असतो कोण ग्रामीण भागात असते पहिला ऍडमिट करून घ्यायला सांगायला करून घ्या परत तक्रार येऊ दे तुमची त्यांच्यामधली जी पाणी झालेली आहे पूर्ण पाणी आता करतोय आणि या ठिकाणी काही सुविधा ज्या पेशंटच्या नातेवाईकांना ज्या अपुऱ्या आहेत त्या सुविधासुद्धा या ठिकाणी पुरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही पूर्ण करू। आता हे आपलं कॉटेज हॉस्पिटल हे 200 बेडच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर होतं आहे। म्हणजे सामान्य जिल्हा रुग्णालय यामध्ये ते जवळपास ते रूपांतरित होतं आहे। त्यामुळं असणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इथं असणाऱ्या
इन्स्ट्रुमेंट असतील, तिथे असणारा स्टाफ असेल, डॉक्टर्स असतील, यांची संख्या वाढेल आणि वाढल्यामुळं लोकांचं आज जवळजवळ आपल्या कॉटेज हॉस्पिटलला दिवसभरात जर म्हणलं तर 700च्या आसपास OPD आहे. तर एवढ्या OPD होत असताना सर्व पेशंटना त्या ठिकाणी सुविधा देणं हे सर्व डॉक्टर्स आणि त्या स्टाफचं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि आज त्या ठिकाणी करतायत असं दिसतंय. काही गोष्टी यामध्ये 100% एखाद्या माणसाची कॅपॅसिटी 100 किलो उचलायचं असेल, त्याला जर 200 किलो दिलं तर ते माणूस सस्टेन करू शकत नसतो. त्यामुळं आज शहर वाढलंय, तालुक्यातील आणि आसपासचे सगळे पेशंट या ठिकाणी आपल्या कॉटेजला येतात, संख्या वाढायला लागली आहे. त्या पद्धतीनं हॉस्पिटलसुद्धा सगळ्या रूपांतरित वाढलं पाहिजे. आता हॉस्पिटलची निर्मिती 200 बेडची होते आणि ही 200 बेडची निर्मिती चालू झाल्यानंतर ह्या ज्या असुविधा आहेत त्या झालेल्या लोकांना आहेत त्या भविष्यामध्ये या सुविधेमध्ये निर्माण होऊन पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना 100% सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करू.